आज आपण गुढीपाडव्यानिमित्त घरच्या घरी गुढीला लागणारी साखरेच्या गाठी करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथं इनो सोडा अजिबात वापरलेला नाही, तरीसुद्धा ह्या गाठी आहेत त्या अप्रतिम झालेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता सर्वप्रथम आपल्याला एक जाडसर दोरा घ्यायचा आहे, जो आपण फुलांच्या माळा किंवा देवासाठी वापरतो ना, तो जाडसर दोरा घ्यायचा आहे। आता हा दोरा आहे ना, तो आपल्याला पाण्यात एक 10 ते 12 मिनटं ठेवून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे तो दोरा आहे तो हलकासा नरम होतो आणि आज आपण इथं गाठी आहेत त्या आप्पे पात्रात बनवणार आहोत, त्यामुळे त्या साच्यात मस्त अशा फिट होतात त्या दोरा त्यासाठी। आता तोपर्यंत दोरा पण छान आपला मौसूद झालेला आहे। आता हा आप्पे साच्यामध्ये अगदी छान असा तो पूर्णपणे आप्पे पात्रामध्ये बुडेल किंवा तो नीट बसला जाईल ह्याची काळजी घ्यायची आहे। पूर्ण साच्यामध्ये तो दोरा एकसारखा बसवून घ्यायचा आहे, कारण वरून आपण हा पाक घालणार आहे साखरेचा, त्यामुळे तो आपल्याला अगदी छान असा सेट करून घ्यायचा आहे। तो नरम पडल्यामुळे तो छान असा सेट होतो। आता लगेचच आपण पाकाची सुरुवात करून घेऊया। तर पातेलं घेतलेलं आहे। आता इथं 1 वाटी आपण साखर घेणार आहोत। नेहमी आपण जी घरात साखर वापरतो तीच घेणार आहोत। आता 1 वाटी साखरेसाठी इथं अर्धी वाटी पाणी किंवा साखर बुडेल एवढं आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत। आता लगेचच हे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे। आता गॅसवर ठेवल्यानंतर सर्वप्रथम आपण हाय फ्लेमवर ही साखर पहिल्यांदा विरघळून घ्यायची आहे। एकसारखं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर साखर तळाशी आहे ती चिटकेल। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हाय फ्लेमवर साखर विरघळून घ्यायची आहे। आता 5 ते 7 मिनटं झालेली आहे। इथं बघू शकता साखर पूर्णपणे विरघळली आहे। आता साखरेमध्ये हलकीशी घाण किंवा मळी असते, ती मळी काढून घेण्यासाठी आपण इथं 1 ते 1.5 चमचा दूध घालणार आहोत। यामुळे आपल्या गाठी आहेत त्या पांढऱ्या शुभ्र तयार होतात आणि ही मळी आहे ना ती निघून जाते, म्हणजे त्यातला कचरा आहे साखरेतला तो निघून जातो। आता जो वरती आलेला आहे ना असा काळा काळा फेस किंवा पांढरट फेस, तो आपल्याला एखाद्या उलातण्यानं किंवा अशा झाऱ्यानं आपण तो पूर्णपणे काढून घेणार आहोत। अशामुळे आपल्या गाठी आहेत त्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात। त्यासाठी आपल्याला इथं इनो किंवा सोडा घालायची अजिबात गरज नाही आहे। हे असं काढून घेतलं ना, तो पाक आहे तो अगदी पांढरा शुभ्र आणि क्लिअर तयार होतो। याप्रमाणे मी सर्व साखरेवरची ही मळी आहे ती काढून घेतली आहे। आता इथे बघू शकता सगळं काढून घेतलेली आहे। आता ह्याला आपण एकसारखं शिजवून घेणार आहोत। अगदी जोपर्यंत ह्याची गोळीबंद पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता एक थेंब घातल्यानंतर तो पूर्णपणे विरघळत येत आहे, म्हणजे अजून आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे। आता ह्याची गॅसची फ्लेम आहे ती मी बारीक केलेली आहे। अजूनसुद्धा आपला पाक तयार नाही झालेला आहे। हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। आता बघा गोळी तयार होईल इतकं ते घट्ट झालेलं आहे। 1-2 सेकंदानंतर आपण पाण्यात घालून बघायचं आहे। आता इथं बघा साखरेची पूर्ण गोळी तयार झालेली आहे। आता मी पाक बंद करते आणि लगेचच आपल्याला हे साच्यात घालून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आहे ती पटकन करून घ्यायची आहे आपल्याला। आता मी इथं 2 कलरमध्ये करणार आहे, एक पांढरे शुभ्र आणि एक आहे ती ऑरेंज कलरची, म्हणजे दिसायला खूप छान दिसते केशरी कलरची। तर त्यामुळे मी हे पहिल्यांदा पांढरा पाक घालताना एक सोडून एक आड घातलेला आहे। ही प्रोसेस आहे ती आपल्याला करताना जरा फास्ट करून घ्यायची आहे। आता त्यानंतर उरलेल्या पाकामध्ये आपण थोडासा कलर वापरणार आहोत, जो फूड कलर असतो किंवा लिक्विड कलर असतो ना तो वापरायचा आहे। अगदी चिमूटभरच कलर वापरायचा आहे। कलर घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिक्स करून तो कलर आहे तो पटकन साच्यामध्ये पाक घालून घ्यायचा आहे। याप्रमाणे आपण पटकन हे घालून घेणार आहोत। आता पाक घालून घेतलेला आहे। आता ह्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे।
एक 10 ते 15 मिनटात हे पूर्णपणे थंड होतं। आता हे बघा पूर्णपणे हे थंड झालेलं आहे। एक चमचा घ्यायचा आणि चमच्यानं हलक्या हातानं हे आपल्याला गाठी आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत। खालती तूप लावल्यामुळे ह्या पटकन इझिली त्या सुटल्या जातात। इथं बघू पण शकता अगदी हलक्या हातानं ह्या सोडवून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशी ही घरच्या घरी साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत। साखरेची माळ तयार झालेली आहे। त्यामुळे या गुढीपाडव्याला सुद्धा तुम्ही अशी घरच्या घरी साखरेच्या गाठी तयार करू शकता। आता इथं मी कलर वापरलेला आहे, तुम्ही नुसतं पांढऱ्या गाठी करून घेतल्या तरी पण चालतील। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन रेसिपीचं पहिलं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल। थँक्यू।